आपण नेक्स्ट पॉईंट आहे आपला फोरियर साइन ट्रान्सफॉर्म. ओके, so if a function f of x is defined in open interval minus infinity to infinity is an odd function of f of x, then the Fourier sine integral of f of x is given by. ओके, आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलेलं आहे फोरियर साइन इंटिग्रल ऑफ f of x, and it is given by f of x equal to 2 upon pi double integration from 0 to infinity f of t sin lambda t sin lambda x with respect to dt and d lambda. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. आता बघा हा 2 अपॉन पाय जो आहे 2 अपॉन पाय मी असं लिहू शकतो की रूट 2 अपॉन पाय इंटू रूट 2 अपॉन पाय. ओके, म्हणून आपल्याला एफ ऑफ एक्स मी थोडीशी ॲडजस्टमेंट करून आपण असं लिहू शकतो की एफ ऑफ एक्स इक्वल टू रूट ऑफ 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी इन स्क्वेअर ब्रॅकेट रूट ऑफ 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ टी साइन लॅम्बडा टी डी टी आउटसाइड साइन लॅम्बडा एक्स विथ रिस्पेक्ट टू डी लॅम्बडा. ओके, आता बघा हे जी स्क्वेअरमधली जी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जी टर्म आहे त्या टर्मला मी काय मांडला की डिक्रीज त्या टर्मला मी हा जी हे बघा कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा टू द बेस एस, याचं वाचन कसं करायचं कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा टू द बेस एस इज इक्वल टू रूट ऑफ 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ टी साइन लॅम्बडा टी विथ रिस्पेक्ट टू डी टी. ओके, नेक्स्ट. सो आता बघा आपल्याला पुट केल्यानंतर आपलं काय मिळेल लक्षात घ्या. ओके, so then by equation 1 f of x is equal to f of x is equal to root of 2 upon pi integration 0 to infinity capital F of x to the base s sin lambda is with respect to d lambda. ओके, आता बघा हा जो कॅपिटल एफ ऑफ एक्स आहे हा जो आहे कॅपिटल एफ ऑफ एक्स टू द बेस इज कॉल्ड ॲज अ फोरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजे जी लक्ष घ्या ह्याची नोटेशन लक्ष घ्या इथं हे जी नोटेशन याला काय म्हणता फोरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, लक्ष घ्या. आता लक्षात घ्या इथं मी हे नोटेशन लक्ष घ्या हे इथं बघा इथं हे जे लक्ष घे आपण जे इंटिग्रेशन सॉल्व केलं आपले काही काय मिळेल फंक्शन ऑफ लॅम्बडा म्हणून इथे काय मी एफ ऑफ लॅम्बडा आणि हा सी आपण हा बेसला एस काढला कारण काय इट इज अ फॉर साइन ट्रान्सफॉर्म म्हणून टू डिनोट साइन फोरियर साइन ट्रान्सफॉर्म दिस इज सिम्बॉल. हा काय तुमचा सिम्बॉल की जो तुम्हाला फोरियर साइन ट्रान्सफॉर्मसाठी यूज केला जातो. म्हणून हा जो दिस इज अ फंक्शन इज कॉल्ड ॲज इट इज कॉल्ड ॲज अ फोरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. ओके, अँड दिस अँड एफ ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज अँड स्मॉल एफ ऑफ एक्स. बघा व्हॉट इज दिस कॉल्ड ॲज इट इज कॉल्ड ॲज अ इनवर्स फोरियर साइन ट्रान्सफॉर्म ऑफ कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा टू द बेस एस. ओके, याला काय म्हणता इनवर्स फोरियर ट्रान्सफॉर्म आणि याला काय म्हणता फोरियर ट्रान्सफॉर्म ऑफ एफ ऑफ एक्स. लक्षात आता बघा सो देअरफॉर म्हणून एफ ऑफ कॅपिटल एफ ऑफ एक्स टू द कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा टू द बेस एक्स इज इक्वल टू दिस इज अ नोटेशन फॉर फोरियर ट्रान्सफॉर्म दिस इज नोटेशन फॉर फोरियर ट्रान्सफॉर्म फोरियर साइन ट्रान्सफॉर्म इज इक्वल टू रूट ऑफ 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ टी साइन लॅम्बडा टी डी टी आणि त्याचा इनवर्स फोरियर कसं शोधायचं एफ ऑफ एक्स इक्वल टू दिस इज नोटेशन फॉर इनवर्स फोरियर साइन ट्रान्सफॉर्म इज इक्वल टू रूट ऑफ 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा टू द बेस एस साइन लॅम्बडा एक्स विथ रिस्पेक्ट टू डी लॅम्बडा. ओके, दिस इज इम्पॉर्टंट. आता बघा दिस इज ऑल्सो this is also another Fourier sine transform. Okay, these are also another form of a Fourier sine transform of f of x. This is a Fourier sine transform and this is a inverse Fourier sine transform. Okay, या ठिकाणी बघ तुमचा तो 2 अपॉन पाय तो 2 अपॉन पाय म्हणजे ॲडजस्टमेंट ऑफ 2 अपॉन पाय ॲडजस्टमेंट केल्यामुळे आपण ठिकाणी हा सुद्धा आपल्याला दुसरा फोरियर साइन ट्रान्सफॉर्मचा आपल्याला दुसरा ठिकाणी फॉर्म ठिकाणी मिळत असतो. ओके, सो नेक्स्ट आहे आपला फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म. ओके, आता फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म असेल तर लक्षात घ्या इफ अ फंक्शन एफ ऑफ एक्स डिफाइंड इन ओपन इंटरवल मायनस इन्फिनिटी टू इन्फिनिटी इज अन इव्हन फंक्शन ऑफ एक्स देन द फोरियर कोसाइन इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स इज गिवन बाय आपण बघितले पुन्हा फोरियर कोसाइन इंटिग्रल ऑफ एफ ऑफ एक्स गिवन बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 2 अपॉन पाय डबल इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ टी कॉस लॅम्बडा एक्स विथ रिस्पेक्ट टू डी टी अँड डी लॅम्बडा. ओके, पुन्हा थोडीशी ॲडजस्टमेंट केल्यानंतर आपल्याला पुन्हा इथे असंच मिळेल की आपण फोरियर साइन इंटिग्रल ट्रान्सफॉर्ममध्ये जे ॲडजस्टमेंट त्याचप्रमाणे इथं आपल्याला ॲडजस्टमेंट या ठिकाणी करायची आहे की रूट ऑफ 2 अपॉन लॅम्बडा इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी इन स्क्वेअर ब्रॅकेट रूट ऑफ 2 अपॉन लॅम्बडा इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी एफ ऑफ टी कॉस लॅम्बडा टी डी टी आणि आउटसाइड कॉस लॅम्बडा एक्स विथ रिस्पेक्ट टू डी लॅम्बडा. ओके, आता बघा
ही जी स्क्वेअरमध्ये जी टर्म आहे ह्या टर्मला मी पुन्हा काय करतो इथं ह्या टर्मला इथं ह्या सिम्बॉलने डिनोट करतो. ओके, याला काय म्हणतात, दिस इज द सिम्बॉल फॉर फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म. सो कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा टू द बेस सी इज इक्वल टू रूट ऑफ 2 अपॉन पाय टू इन्फिनिटी एफ ऑफ टी कॉस लॅम्बडा टी डी टी. हे फंक्शन इंटिग्रेशन सॉल्व करून तुम्हाला काय मिळेल, फंक्शन ऑफ लॅम्बडा. आणि इथं आपण इथं कॉस फंक्शन असल्यामुळे किंवा आपण इथं हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आपण कोसाइन ट्रान्सफॉर्म स्थितीमध्ये आपण तिथं सी कोसाइन कॉसचा सी ते आपण या ठिकाणी आपण डिनोट केलेला आहे. ओके, म्हणून कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा टू द बेस सी इज इक्वल टू रूट ऑफ 2 अपॉन पाय इंटिग्रेशन टू इन्फिनिटी एफ ऑफ टी कॉस लॅम्बडा टी विथ रिस्पेक्ट टू डी टी. बाय इक्वेशनमध्ये पुट करताना आपलं काय मिळेल, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट ऑफ 2 अपॉन पाय इंटिग्रेशन 0 टू इन्फिनिटी कॅपिटल एफ ऑफ लॅम्बडा टू द बेस सी कॉस लॅम्बडा एक्स विथ रिस्पेक्ट टू डी लॅम्बडा. इट इज कॉल्ड ॲज. आणि हा बघा हा जो फॉर्म्युला आहे याला काय म्हणता, दिस फॉर्म्युला इज टू बी अ फोरियर कोसाइन transform of f of x, and this f of x in this formula is to be is called as a inverse Fourier cosine transform. Okay, हे पुन्हा बघा आपले पुन्हा तेच दिलेले हिअर. Capital F of lambda to the base c is called as a Fourier cosine transform of f of x, and small f of x, this is small f of x, gives the inverse Fourier cosine transform f of x. So therefore this is the notation to denote the Fourier cosine transform. ओके, हा जो फॉर्म्युला कशी यूज करायचा की फोरियर तुम्हाला सांगितलं की फाइंड अ फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म. एखाद्या फंक्शनचा जर तुम्हाला फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म शोधायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा. आणि पुन्हा त्याचा इन्व्हर्स शोधायचा असेल तर या ठिकाणी आपण या ठिकाणी आपला हा फॉर्म्युला या ठिकाणी यूज करायचा. ओके, दिस आर 2 इम्पॉर्टंट फॉर्म्युला. ओके, नेक्स्ट पॉईंट बघा. These are the also another form of Fourier cosine transform. Okay, this is another form of Fourier cosine transform. This is Fourier cosine time आणि त्याचा दिला आपल्याला इन्व्हर्स. दिस इज Fourier cosine transform, दिस इज अ इन्व्हर्स. ओके, आता इथं आपल्याला पाय बाय 2 पाहिजे. ओके, इथं पाय बाय 2 पाहिजे का 2 अपॉन पाय, सॉरी 2 इथं थोडंसं चुकलं आहे माझं. इथं आपल्याला 2 पाहिजे. ओके, 2 अपॉन पाय. सो 2 अपॉन पाय. ओके, सॉरी 2 upon त्या ठिकाणी 2 अपॉन पाय असलं पाहिजे. ओके, दिस इज इम्पॉर्टंट हिअर. 2 अपॉन पाय ठिकाणी असलं पाहिजे. समजून घ्या प्लीज, ट्राय टू अंडरस्टँड. ओके, दिस इज इम्पॉर्टंट हिअर. ओके, या ठिकाणी आपण आता आज काय बघितलं, फोरियर इंटिग्रल, त्यानंतर फोरियर साइन इंटिग्रल, फोरियर कोसाइन इंटिग्रल, त्यानंतर फोरियर साइन ट्रान्सफॉर्म, त्यानंतर तिथे इन्व्हर्स फोरियर ट्रान्सफॉर्म, त्यानंतर कोसाइन ट्रान्सफॉर्म, इन्व्हर्स कोसाइन ट्रान्सफॉर्म, अँड दुसरं पण काय बघितलं, फोरियर ट्रान्सफॉर्म आणि फोरियर कोसाइन ट्रान्सफॉर्म. आपण नेक्स्ट आता या ठिकाणी आपला थेरी पार्ट या ठिकाणी संपूर्ण संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण एक्झाम्पल्स बघणार. ओके, लक्षात घ्या. ओके, थँक्यू, बाय. ओके, थँक्यू.